पुढच्या बातमीकडे। आज एसटी कर्मचाऱ्यांची एसटी डेपोमध्ये त्यांनी आंदोलनाची हाक दिली। एसटी कर्मचारी मुंबई सेंट्रल आगारात आंदोलन करणार आहेत। पगारवाढीच्या फरकाचे मिळणारे हप्ते बंद झाल्याने आंदोलन केले जाणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 6500 रुपयांची वाढ करण्यात आली होती। काही महिने हप्ते देऊन ते नंतर बंद करण्यात आल्याने आंदोलनाची हाक देण्यात आली। पगारवाढीच्या फरकाचे मिळणारे हप्ते बंद झाल्याने आता एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली। हे हप्ते पुन्हा सुरू करावेत अशी मागणी कर्मचाऱ्यांची। राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं बोंब मारो आंदोलन सुरू आहे। कर्मचारी 24 फेब्रुवारीला हे आंदोलन पुकारणार। वेतनवाढीचा फरक हप्ता न मिळाल्याने आंदोलन केले जाणार। या महिन्यात सुद्धा वेतनवाढीचा फरक हप्ता न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली। यासाठी अर्थ खात्यातल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत बर्गे यांनी तीव्र आरोप केले। दरम्यान या आंदोलनाबाबतची नोटीस परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या माध्यमातून राज्य सरकारला देण्यात आली। या संदर्भात श्रीरंग बर्गे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेंद्र जोंगे। नेमकं काय प्रकार आहे, काय आंदोलन करताय तुम्ही आणि नेमक्या तुमच्या मागण्या काय असणार आहेत? बघा, 13 ऑक्टोबर 25ला सर्व संघटनांच्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यावेळी आंदोलन सुरू झालं होतं, त्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये असं ठरलं की 20 ते 24 जो वेतनवाढ फरकाचा हप्ता आहे तो 48 समान हप्ते करून ते द्यायचे। आणि त्या बैठकीला खास बोलवण्यात आलं होतं ओमप्रकाश गुप्ता, जे अर्थ खात्याचे अप्पर मुख्य सचिव आहेत त्यांना, आणि त्यांच्याकडनं वधवून घेतलं होतं। त्याची ऑडिओ क्लिप आमच्याकडे आहे, त्याचे पुरावे आहेत। की शिंदे साहेबांनी त्यांना विचारलं, गुप्ता साहेब हे जाहीर करायचं ना, ठीक आहे देणार ना तुम्ही, हो म्हणाले ते। आणि त्याच्यानंतर शिंदे साहेबांनी ही वेतनवाढ फरकाची रक्कम 48 हप्त्यात देण्याचं कबूल केलं। आता खरं तर मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांचा दोष काहीच नाही आहे, एस टी महामंडळाचा सुद्धा काही दोष नाही। एस टी महामंडळाने या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार केला आहे या अगोदर की 3 महिने तुम्ही हप्ता दिलेला नाही। आता 2 महिने एस टी महामंडळाने आपल्या तिजोरीतनं हा हप्ता दिला, पण आता एस टी महामंडळाकडे पैसेच नाही आहेत, तर मग ते कुठून देणार? म्हणून त्यांनी या महिन्यात दिला नाही आणि तोंडचा घास काढून घेतला आहे अशी परिस्थिती आहे। त्याला जबाबदार अर्थ खाता जबाबदार आहे आणि त्या खात्याचे प्रमुख म्हणून ओमप्रकाश गुप्ता येते। याच्यामध्ये व्यवस्थापन किंवा राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री अजिबात जबाबदार